निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की. हॅलो. हा बोला ताई. हा अनुभव शेअर करायचा होता. हा बोला ना ताई. एक मिनिट. हो 9चा टायमिंग होता ना, मगाशी लावला होता. हो बरेच दुसऱ्या फोनवर अनुभव चालू होता ना. अच्छा, तोही नंबर चालू आहे का आता? चालू नाहीये पण अच्छा, आता अच्छा, काय नवीन यांच्यासाठी आपण कधी कधी ऍडजस्ट करतो. हा हो हो हो. हा बोला ना ताई. मॅडम मी नाही होत म्हणून बोलते. तुम्ही मागच्या वेळेला इच्छापूर्ती मंत्र दिला होता ना. हो हो. मला लक्षात आहे. तो पहिला अनुभव आहे. हा आणि त्याच्यानंतर मी दुसरा केला होता, त्याच्यामध्ये मी सांगितले होतं ना ते ना की एक आमच्या ऑफिसचे सर अटॅकने गेले, तर मी त्यांच्या अरे हो हो पारायण केलं होतं, आठवते? हो हो 11 गुरुवारचं. तर मॅडम मी तो अनुभव लगेच शेअर केला ना. आणि माझे ते गुरुवार चालूच होते, 11 गुरुवार त्यांच्या मिसेससाठी, त्यांना डिप्रेशन मधून बाहेर काढण्यासाठी. तर हे ना मॅडम माझा पहिला गुरुवार झाला, दुसरा झाला, तिसरा झाला. मी सांगितलं तर तुमच्या लक्षात पण नसेल. लक्षात आहे लक्षात आहे. हा तर अनुभव मॅडम म्हणजे स्वामी खूपच आहे. म्हणजे प्रत्येक ह्याच्यात ना आपली मदत करतातच आपण दुसऱ्याची. हो खरंय, हे खरंय. महाराजांनी मॅडम मला दुःखी नाही होऊ दिलं. गोष्ट अशी झाली की माझी जी सख्खी ताई आहे ती लेक्चरर आहे, पुण्याला, नागपूरला आहे, पुण्याला म्हणतो. अच्छा अच्छा. हा हा. आणि त्यांचे मिस्टर इंजिनियर आहे, ते प्रायव्हेट कंपनीमध्ये आहे. छान मुलगी आहे, 4 वर्षाची, खूप सुंदर आहे. तर मॅडम ना त्यांना अचानक खूप मोठा अटॅक आला. इतका मोठा अटॅक आला की 90% ब्लॉकेज होते. आणि त्यांचं वय 34 वर्ष आहे. तर ना मॅडम लगेच डॉक्टर लोक, म्हणजे डॉक्टर तिथेच होते जवळपास दवाखाना होता, तर तिथल्या मित्रांनी त्यांना ऑफिस मधलं लगेच नेलं, लगेच गाडी केली आणि नागपूर सारख्या ट्रॅफिक मधून गाडी काढली, दवाखान्यात नेलं पटकन आणि लगेच बायपास सर्जरी केली. टनाटन आहे ते आता. म्हणजे हा अनुभव म्हणजे मला खूपच स्वामींची कृपा, स्वामींची कृपा सगळं मिळत नाही. तर मॅडम ते मी जे दुसऱ्या स्त्रीचं मी तुमच्याशी बोलली होती की तिचं डिप्रेशन पाहून मी तिचं नाव फेसबुकवर सर्च केलं, तिच्या मुलीचा संकल्प सोडला की जे त्यांचे सर म्हणजे ते त्यांचे मिस्टर माझ्या ऑफिसमध्ये होते, ते अचानक अटॅकनीच गेले. आणि मी ते तिच्यासाठी व्रत केलं. मला थोडी माहित होते असं माझ्या सख्ख्या बहिणीसोबत होईल म्हणून, पण कसं वाचवलं स्वामींनी हे म्हणायचं मला. खूपच म्हणजे अंगावर काटा येण्याला एक गोष्ट आहे. आणि मी मग नंतर सगळ्यांना हे फक्त तुम्हाला सांगितलं होतं की मी व्रत चालू केलेला आहे बा म्हणून. मग मी जेव्हा घरी माझ्या आईला ताईला सांगितलं तर तू म्हणे त्यांच्यासाठी व्रत केलं म्हणे, म्हणून तुझ्या सख्ख्या बहिणीसोबत स्वामी नाही घडू दिलं म्हणे. मॅडम कसं तसंच असेल ना ते. चार येतात ना. हो म्हणजे मी असा अनुभव सांगितला सगळीकडे, तर सगळ्यांनी मला म्हटलं असं की तुम्ही दुसऱ्यासाठी व्रत चालू केलंय तर ते तुमच्या वेळेस स्वामी कसं तुम्हाला दुःखी बनवणार. खरं, अगदी बरोबर ताई. हो तर आहे ना. तर काहीच खोट्याच नाही, काहीच नाही. मी तुमच्याशी सांगितलं पण होतं मी तेव्हा किती म्हणजे मला त्रास होत होता की त्या सरांचं तसं झालं होतं. म्हणजे माऊलीनी जेवढी सेवा केली तर ते लगेच धावून आले, नाही तर किती दुःखी झाली असते जर काही झालं असतं तर. खूप छान अनुभव. हो थँक्यू स्वामी समर्थ. मला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.